श्री कृष्णाय नमः. जीवनभर स्मरण आणि कर्माचं एकत्व याचं एक अद्वितीय संतुलन सांगणारा श्लोक. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्. भगवान म्हणतात, अर्जुना, म्हणूनच तू सर्व काळात माझं स्मरण कर आणि युद्ध कर. मन आणि बुद्धी माझ्यात अर्पण केल्यास तू नक्की माझ्याजवळ येशील. किती सोपी पण गूढ संगड आहे स्मरण आणि कर्माची. भगवान सांगतात, फक्त ध्यानात बसून संसार टाळू नको आणि फक्त कर्म करताना भगवंतांना विसरू नको. दोन्ही एकत्र ठेव. कर्म करताना स्मरण आणि स्मरण करताना कर्म. हीच खरी योग साधना आहे, जिथे कृती आणि अध्यात्म एकरूप होतात. आपलं युद्ध काही कुरुक्षेत्रावर नाही, पण आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये, मोह आणि भीतीच्या रणांगणात आहे. आणि त्या युद्धात यशस्वी व्हायचं असेल तर मामनुस्मर म्हणजे भगवंताचं अखंड स्मरण हेच कवच आहे. मय्यर्पित मनोबुद्धी. जेव्हा मन आणि बुद्धी परमेश्वराला अर्पण होते तेव्हा प्रत्येक कर्म पवित्र होतं आणि प्रत्येक क्षण योग होतो. हातात कर्म, हृदयात नाम, असं जीवन होऊ दे राम. युद्ध चालू दे पण अंतरी शांतता राहू दे. प्रयत्न सुरू राहू दे निरंतर सर्व काल. जिथं कर्म भगवंताला अर्पण होतं तिथंच जीवन मोक्षात रूपांतरित होतं. स्मरण हेच श्वास आणि कर्म हेच पूजन. हाच गीतेचा अद्वितीय संगम. श्रीकृष्ण शरणं मम.